ड्रग्समध्ये अटक झाली होती. म्हणजे मला प्रश्न पडतो की या देवी भोवती काय ड्रग्ज माफियांचा विळखा पडलाय की काय? ड्रग माफिया उस्मानाबाद म्हणजे तुळजापूर ताब्यात घेत आहेत की काय? आणि त्यांना राजकीय आशीर्वाद आहे हे परवाच्या सत्कारावर सिद्ध झालं होतं. आणि आज तेच पुढे असल्या गोष्टींना घाबरणारा मी अजिबात. दुर्दैव आहे. हेच 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 ही एक देवी आहे जिचा इतिहास काय सांगतो माहिती ना, की ह्या देवी समोर कधीही कर्मकांड चाललं नाही. इथल्या प्रत्येक पुजाऱ्याला विचारा, इथल्या पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माच्या लोकांचा इथे मान आहे. सर्व जाती धर्माच्या, मी धर्म म्हणतोय, धर्म. किती इतर धर्मीय ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन त्या देवी समोर नतमस्तक होतात याची माहिती घ्या. बाहेर मातंगी देवी आहे, तिचा इतिहास जाणून घ्या. किती जणांना माहिती आहे बाहेर मातंगी देवी आहे? दुसरा एक महत्वाचा प्रश्न, काल या ठिकाणी राधाकृष्ण विखे यांचे मंत्री आणि त्यांना पण 2 माणसं भेटली, जशी पवार साहेबांना भेटली ते जाऊ दे. ते मला विषय ट्रान्सफर डायव्हर्ट करायचा नाही. मी आलोय त्या कामासाठी, त्याच कामावर आपण बोलूया. असं आहे की हेच ते धर्मवेडे मनुवादाच्या नादाला लागलेले सनातनी मनुवाद, हे अशी वेळे झाली. चर्चा करा नाही. ज्या दगडाने शिवरायांना, म्हणजे ज्या दगडाने शिवरायांना नतमस्तक होताना बघितलंय, तो दगड उद्या फेकून तुम्ही गटारात टाकणार आहात, त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मंदिराचा विकास केला, मंदिराचा करा ना, कोण म्हणाल? उद्या पंढरपूरच्या विठोबाचं करा ना, 10-15 हजार कोटी टाका आणि विकास करा. मूर्ती, तिची जागा, त्याचं प्रत्येक शिला, त्याचा काहीतरी इतिहासाशी संबंध आहे, वास्तुशास्त्राशी संबंध आहे, श्रद्धेशी संबंध आहे, भावनिक नातं आहे. ते संपून टाकायचं कसं सगळं? आणि मला कोणी समजायला जाऊ नका. महाराष्ट्रातलं पहिलं पूर्ण शिलाचं, पूर्ण दगडाचं बांधकाम करून मंदिर बांधणारा आज तो जितेंद्र आव्हाड, आणि तेही तुळजाभवानीच. आणि ते माझ्या देवळातली तुळजाभवानी मी दक्षिणातनं आणली, या इथे आणली, तिची ह्या देवीशी गळाभेट केली आणि वाजत गाजत तिला ठाण्यात घेऊन गेली. मला भक्ती आणि श्रद्धा कोणी शिकवायची नाही, फक्त मी बोलत नसतो. ठीक आहे, आपला आपला धर्म आपल्या आपल्या घरात, आपली आपली श्रद्धा आपल्या आपल्या घरात. तुम्ही ट्विटरच असं केलं की चला मंदिर वाचूया. मंदिर वाचवायलाच पाहिजे. उभ्या महाराष्ट्रात मी जाणार आहे सगळीकडे. मी भक्तांना लाईनीत उभे होते. मी भक्तांना प्रश्न विचारला, तुमच्याकडे टेक झाले की नाही? मला भक्तांनी बोंबाबोंब केली की मंदिराला हात लावू देणार नाही म्हणून. कोणाला पटेल? माझं तर संपूर्ण राजघरांना आव्हान आहे. जे शिवाजी महाराजांची सुनाई नाही, ते त्यांनी दिलेलं मंगळसूत्र आहे, त्यांनी दिलेली ती कसली माळ असते पुतळा माळ, ती आहे. कोण येतो पुजारी, कुठनं तरी उत्तरेतनं पुजारी येतो, तू म्हणतो काय ते तलवारीची पूजा करतो, म्हणतो शक्तीने आप तलवारीत उतरवली आहे, आणि ती तलवार जिथे शिवाजी महाराजांचे दागिने ठेवले जातात तिथनं बाहेर काढली जाते, भलती खजाना खोलीतनं तिथनं भलतीकडेच ठेवली जाते. म्हणजे काय चालू काय? इथला इतिहास काय सांगतो की इथले पुजारी बहुजन पुजारी, बरोबर आहे? बरोबर आहे. सर्व जाती धर्माचे पुजारी आहे तिथे. म्हणजे कुठलं काढलं तुम्ही? जी पूजा कधी झालीच नाही मंदिरात, त्या प्रकारची पूजा तुम्ही कशाला करताय? कशाला परंपरा तोडता? अहो, ज्या देवीने ह्या कर्मकांडालाच विरोध केला, ज्या देवळात कर्मकांडाला स्थानच नाही, तिथे तुम्ही कर्मकांड कशाला आणताय? आणि ह्याच्या विरोधात बोलायचं ना, का बोलायचं नाही? मला प्रश्न पडलाय. नवीन काय प्रथा सुरू झाली ना, बोलायचं नाही. अरे बोलायचं नाही काय? देवाने तोड कशाला दिलंय? गोंधळ झाला, ते गोंधळ जाऊ दे. त्याबाबत तुम्ही मी तुम्हाला माझं बघा, मला वाईट या गोष्टीचं वाटतं. मी पोलिसांना ह्याची कल्पना दिली होती. मी स्वतः मला भ्रमणध्वनीवर मी पोलिसांना सांगितलं होतं की अलर्ट राहा, इथे काहीतरी नालायकपणा होणार. मला वाईट वाटतं पोलीस प्रशासनाने अजिबात लक्ष दिलं.